त्यांच्याशी आजचा दिवस किती मोठा आहे? हा, आजचा दिवस किती मोठा आहे? आजचा दिवस म्हणजे अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस म्हटलं तरी हरकत होणार नाही. जी काय जनतेची आणि विशेष करून आमच्या विधानसभेच्या आमदाराची इच्छा होती, अपेक्षा होती, राज्याचे परत एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व्हावा, ही अपेक्षा सर्व जनतेची आणि आमच्या विधानसभेच्या आमदाराची होती. एकमताने आम्ही त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय आज घेण्याचं काम केलं आहे. म्हणून सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देतो. नक्की त्या शुभेच्छा या ठिकाणी दिल्या जातात. त्यासोबतच मंगल प्रभात लोढाजी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी सुद्धा बात करणार आहोत. मंगलजी, किती मोठा दिवस आहे आजचा आणि किती आनंदी आहात तुम्ही? आनंदाचा दिवस आहे सर्वांसाठी. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये उल्हास उत्साहाचं वातावरण आहे. माननीय देवेंद्रजी फडणवीस आमचे सर्वांचे लाडके नेता आहे. महाराष्ट्राचे 14 करोड लोकांचे आवडते नेता आहे. त्यांची निवड झाली आहे. आनंद आहे. नक्कीच तुम्ही आनंद आहे असं म्हणताय. कोणकोणती कामं विकासाची आता महाराष्ट्राच्या हिताची देवेंद्र फडणवीस करतील अशी अपेक्षा आहे? त्यांच्या ते पूर्वी पण 14-19 त्याने एक नया इतिहास कायम होता विकासाला. आता आपण बघू ते 2 दिवसामध्ये आपला त्यांच्या जे विकासाचे प्लॅन आहे ते समोर मांडतील. मराठी भाषेचा एक महत्त्वाचा विषय आहे आणि काल आपण पाहिलं की नवनिर्माण सेनेचे काही पदाधिकारी गेले. आता भाजपचं सरकार आले, मारवाडीत बोला अशा पद्धतीचं भाषण त्या ठिकाणी करण्यात आलं. विरोधक यावरती ट्विट करतायत आणि सरकारवरती टीका करतायत. याला उत्तर दिलं जाईल? नाही, काय उत्तराची गरज आहे. चुकीचा होता. त्याने ते योग्य ॲक्शन त्याच्याविरुद्ध झाला आहे. ते अतिशय चुकीच्या वागणूक त्याने केली होती. त्याने जे काही त्यांच्या विरोधामध्ये पोलिसने करायची तर पोलिसने केलेलं आहे. नक्कीच. आणि पुढच्या भविष्यामध्ये देखील देवेंद्र पर्व आपल्याला अशाच पद्धतीने पाहायला मिळेल. 3.0 सुरू झालं म्हणून नक्की चांगला काम होईल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय आपली भूमिका या ठिकाणी मंगल प्रभात लोढाने देखील मांडलेली आहे. ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय. इतर देखील आमदार या ठिकाणी उपस्थित आहे. आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत. किती आनंदाचा क्षण आहे हा? अतिशय मोठा आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी की आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे राज्याचे भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड झालेली आहे आणि भविष्यात राज्याचं राजकारण त्यांच्या माध्यमातून प्रगतीच्या दिशेला जाईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.